यशस्वी महिलेची कहाणी जीवनवती तेजस्विनी नंबर 1 निर्धार न्यूज प्रस्तुत। यशस्वी महिलांची दखल घेत नवोदित महिलांना प्रेरणा देणारी अशी एक आमची मालिका जीवनव्रती तेजस्विनी, खास महिलांसाठी एक उपक्रम नंबर 1 निर्धार न्यूज प्रस्तुत जीवनव्रती तेजस्विनी, खास महिलांसाठी। स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात पाऊल टाकते त्या क्षेत्राला स्वतः झोकून देऊन काम करते, त्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत पुढे जाते, स्वतः बरोबर इतरांना चेतना देते, प्रेरणा देते। सामान्यातील सामान्य स्त्री देखील यशाची शिखरे पादाक्रांत करते, म्हणून या यशस्वी स्त्री शक्तीचा गौरव केला जातो। नंबर 1 निर्धार न्यूज चॅनलची जीवनव्रती तेजस्विनी या मालिकेच्या माध्यमातून प्रेरणादायी ठरणाऱ्या महिलांचा गौरव केला जातो। स्त्री शक्तीच्या यशस्वीतेचा प्रवास मांडला जातो, त्यांच्या कार्याची दखल घेऊन सक्सेस स्टोरी प्रक्षेपित केली जाते। तर पाहूया आजच्या भागात तितवली येथील शर्मीन काझी या महिलेची प्रेरणादायी कहाणी। तितवली येथील शर्मीन काझी या आपल्या कार्याने बहुचर्चित आहेत। शर्मीन काझी या पूर्वाश्रमीच्या राजापूर येथील शर्मीन अब्दुल गफूर मालिन उर्फ बाऊशेठ मालिन, प्रतिष्ठित व्यापारी बाऊशेठ मालिन यांच्या कन्या। शैक्षणिक दृष्ट्या उच्च शिक्षित असलेल्या शर्मीन काझी खारेपाटण येथील सिनियर कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत। शिक्षिका म्हणून उत्तम ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शर्मीन काझी यांचा तितवली येथे कोकण सेवा पोल्ट्री फार्म आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर येथील ग्राहक त्यांच्या गावठी कोंबड्या विकत घेतात। गणित विषयाच्या शिक्षिका म्हणून त्या यशस्वी आहेत, कारण त्यांनी BSc, BA, MA, DEd पर्यंत शिक्षण घेतले आहे। सध्या त्या PhD करण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे उच्च शिक्षित शिक्षिका असल्याने विद्यार्थी प्रिय आहेत। शिक्षिका ही भूमिका पार पाडताना व्यावसायिक क्षेत्रातही त्या धाडसाने कार्यरत आहेत। कुटुंबियाची त्यांना मदत व मोरल सपोर्ट मिळतो। पती हनीफ काझी यांनी शर्मीन काझी यांना प्रोत्साहन दिले, व्यावसायिक जीवनातही मोलाची साथ दिली। अशा या प्रेरणादायी धाडसी शर्मीन काझी यांना पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा। आणखी एक पैलू त्यांचा वाखाणण्याजोगा आहे, तो म्हणजे महिला संघटन। महिला स्वावलंबी घडविण्यासाठी त्या सतत झटत असतात। भारतरत्न प्रभाग संघ कोळपे या संघटनेच्या माध्यमातून त्या महिला संघटनेत मोलाची भूमिका बजावतात। 8 मार्च महिला दिनाच्या निमित्ताने कर्तबगार महिलेची कहाणी आपणास देताना खूप आनंद होत आहे। नमस्कार, नंबर 1 निर्धार न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। नंबर 1 निर्धार न्यूजच्या माध्यमातून आम्ही विविध क्षेत्रातील विविध घटकांशी पोहोचण्याचा प्रयत्न करतो। नंबर 1 निर्धार न्यूज हे न्यूज बरोबर, स्पेशल न्यूज बरोबर ज्या काही चालू घडामोडी असतील त्या घडामोडींबरोबरच विविध उपक्रम राबवते। महिलांसाठी विशेष जीवनव्रती तेजस्विनी हा उपक्रम आम्ही राबवतो। या उपक्रमाअंतर्गत ज्या महिला आपल्या क्षेत्रामध्ये भरारी घेत आहेत, धडाडीनं काम करतायत, त्या महिलांचं आम्ही या माध्यमातून लोकांपर्यंत, दर्शकांपर्यंत त्यांचं जे उपक्रमशीलता आहे ती पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो। उद्योग क्षेत्र असू देत किंवा तत्सम विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी हा आमचा एक उपक्रम आहे जीवनव्रती तेजस्विनी। या अंतर्गत आम्ही पोहोचलो तितवली गावामध्ये। वैभववाडी तालुक्यातील तितवली हे गाव वैभववाडी आणि मुंबई गोवा हायवे जोडणारा खारेपाटण येथे जो मार्ग पोहोचतो त्या मार्गावरती तितवली गाव आहे। आणि या गावामध्ये एक पोल्ट्री फार्म जे आहे तो ते चालवले जातात आणि त्या महिला ते चालवतात। विशेष म्हणजे त्या महिला सुशिक्षित आहेत, त्यांनी जवळजवळ BSc, MA, BEd पर्यंत शिक्षण घेतले, शिवाय त्या प्राध्यापिका म्हणून खारेपाटण येथील कॉलेजमध्ये मुलांना शिकवतात। त्या महिलेने पुढे येत इतर महिलांना प्रेरणा मिळावी, त्यांना स्वावलंबनाचे धडे देता येईल अशा उद्देशानं पुढे येत
त्या महिलेने या ठिकाणी हा पोल्ट्री फार्म तयार केलेला आहे आणि तो पोल्ट्री फार्म एक अल्पावधी काळामध्ये यशस्वी बनला आहे. त्या आहेत शर्मिन काझी. यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या या यशोगाथेविषयी माहिती. नमस्कार. नंबर 1 निर्धार न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आम्ही तेजस्विनी या कार्यक्रमामधून, जीवनवृत्ती तेजस्विनी या कार्यक्रमामधून महिलांच्या धाडसीपणाचा एक हे करतो आणि त्यामध्ये तुम्ही या सगळ्या ह्याच्यामध्ये असतात की तुम्ही एक शिक्षण संस्थेमध्ये असता त्या ठिकाण आणि शिवाय आपल्या ग्रामीण जीवनातल्या महिलांना प्रेरणा मिळावी म्हणून या ठिकाणी स्वतः पुढे येत हा उद्योग तुम्ही सुरू केला. याविषयी आम्हाला आज जाणून घ्यायचं आहे. सर्वप्रथम मला सांगा, तुम्ही सध्या काय काय करता? म्हणजे सध्या मी एक खारेपाटण पंचक्रोशीमध्ये खारेपाटण शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून काम करते. पण ज्या माझ्या महिला आहेत त्या पोल्ट्री प्रभाग संघ आहे आमचा, त्याच्यामध्ये भारतरत्न हा नावाचा प्रभाग संघ आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 250 समूह आहेत आणि त्या 250 समूहाचा 18 ग्राम संघ आहे आणि त्या 18 ग्राम संघाची मी एक अध्यक्ष आहे. आणि आम्हाला भारतरत्न प्रभागामार्फत पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यासाठी एक स्कीम देण्यात आली आणि त्या स्कीम मार्फत माझ्या सर्व महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून मी स्वतः पुढे येऊन या पोल्ट्री विभागामध्ये महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. नक्कीच. तुम्ही एक शिक्षण क्षेत्रामध्ये आहात. जसं बघितलं तुमचं म्हणजे एज्युकेशन बघितलं, शैक्षणिक गुणवत्ता शैक्षणिक पात्रता बघितली तर तुम्ही BSc आहात, BA, MA, BEd आहात आणि असं असताना एक प्राध्यापिका म्हणून काम करत असताना हा अतिरिक्त व्याप तुम्ही करतात. खरंच म्हणजे या गोष्टीला म्हणजे कौतुक केलं पाहिजे. नक्कीच सुरुवात महिलांचं संघटन करता, त्याचबरोबर तुम्हाला विद्यार्थ्यांनाही घडवायचं आहे आणि त्याचबरोबर ह्या अशा पद्धतीच्या व्यवसायामध्ये आपल्याला लक्ष द्यायचं आहे. सुरुवात कशी झाली या व्यवसायाची? ॲक्च्युली मानव विकास हा उपक्रमाअंतर्गत भारतरत्न प्रभाग संघामध्ये पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्याची महत्त्वाची संधी चालून आली होती. पण माझ्या ज्या महिला होत्या त्यांना स्वतः काहीतरी करावं अशी त्यांची जिद्द होती, पण त्यांना पुढे नेणारं कोणी नव्हतं. म्हणून मी महिलांना स्वतः विचार केला, जर मी एखादे स्वतःची मुलं घडवू शकत असेल तर मी सुद्धा महिलांना सुद्धा सक्षम बनवण्यासाठी काहीतरी करू शकते. आणि महिलांना सक्षम बनवण्यासाठी मी एक पाऊल उचललं आहे की माझ्या या पोल्ट्रीच्या व्यवसायातून महिलांना एक रोजगार उपलब्ध होईल आणि महिला स्वतः सक्षम होतील आणि स्वतःच्या पायावरती उभ्या राहतील. नक्की. पहिल्यांदा हा जो पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचा होता त्यावेळेस तुम्ही याच व्यवसायाची अशी निवड कशी काय केली किंवा याच्यासाठी कुठे प्रशिक्षण घेतलं का? तिथे तुम्हाला जावं लागलं का? ॲक्च्युली मी प्रशिक्षण कुठेही घेतलेलं नाही, पण या व्यवसायाची निवड का केली म्हणजे सर्वसाधारण महिला हा व्यवसाय करू शकतात. फक्त त्या महिलांना म्हणजे काय करावं हे त्यांना व्यवस्थित समजू शकत नव्हतं. आणि एखाद्या समजा पोल्ट्री उद्योग आपण सुरू केला तर एखाद्या कोंबडीवरती किंवा या पक्ष्यांवरती जर एखादा रोग आला किंवा तर त्यांना काय केलं पाहिजे हे माझ्या महिलांना माहीत नव्हतं. म्हणून मी स्वतः विचार केला की याच्यातून मी स्वतः अगोदर सर्व काही शिकून घेईन आणि नंतर मी माझ्या महिलांना शिकवेन. म्हणूनच हा पोल्ट्री उद्योग मी सुरू केला. नक्की. जेव्हा हा पोल्ट्री उद्योग आपण सुरू केला तर सध्या आता त्या पोल्ट्री उद्योगाची स्थिती काय आहे? म्हणजे किती पक्षी आहेत त्याच्यामध्ये? ॲक्च्युली फर्स्ट बॅच माझी एप्रिल महिन्याच्या 5 तारखेला आली आणि ती बॅच 28 दिवसानंतर की आपण काहीतरी करू शकतो असं मला जाणवलं. खूप व्यवस्थित असं त्या पक्ष्यांचं संगोपन होत होतं खेळीमेळीच्या वातावरणात. आणि महत्त्वाचं म्हणजे माझे स्वतःचे मिस्टर मला सहकार्य करत होते आणि त्यांच्या या सहकार्यामधून मी काहीतरी करू शकते अशी स्वतःच्या मनात जिद्द निर्माण झाली आणि मी एक महत्त्वाचं असं मोठं पाऊल उचललं अशी माझ्या मनामध्ये एक म्हणजे भीती पूर्ण नाहीशी होऊन मी काहीतरी करू शकते अशी जिद्द निर्माण झाली. हो, नक्कीच. अगदी एखादा म्हणजे आपण संकल्प करतो किंवा एखादा निर्धार करतो आणि तो पूर्णत्वास जातो त्यावेळेस आपल्याला एक धाडस येतं आणि ते धाडस तुमच्या ह्याच्यामध्ये आलं आणि पुढे ह्या व्यवसायाची कशी काय वाटचाल होत चालली, प्रगती कशी काय होत चालली? ॲक्च्युली फर्स्ट बॅच आल्यानंतर माझ्या सर्व महिला माझ्याजवळ आल्या, त्यांनी स्वतःसुद्धा पाहणी केली. त्यांनी विचार केला की बाबा हे तुम्ही करू शकता, तुम्ही नोकरी सांभाळून करू शकता, मग आम्हीही करू शकतो. मग जेव्हा एक बॅच आमची निघून गेली त्याच्यामध्ये 10,000 ते 15,000 रुपये आम्हाला प्रॉफिट झालं. त्याच्यानंतर लगेचच आम्ही दुसरी बॅच मागवली ती 2,000 पक्ष्यांची होती, त्याच्यामध्येही प्रॉफिट झालं. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला गोवा,
रत्नागिरी आणि कोल्हापूर ही महत्वाची मार्केट्स मिळाले आणि त्याच्यातून आमचा पोल्ट्री उद्योग अगदी भरभराटीस आलेला आहे. नक्की नक्की. मग ते ग्राहक जे मिळवताना किंवा ते येण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले होते का? ऍक्च्युली ग्राहक मिळवताना तसं आम्ही ह्या क्षेत्रात नव्हतो, त्यामुळे ग्राहक कसं मिळवणं हा मोठा प्रश्न आमच्या समोर होता. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवढे आपण म्हणतो की इंटरनेट मोबाईल खराब आहेत तेवढे ते चांगले सुद्धा आहेत. कारण मोबाईलच्या माध्यमातूनच मी नवीन ट्रेडरशी संपर्क साधला, गुगलशी त्यांची मी कॉन्टॅक्ट मिळवले आणि त्यांच्यामुळे त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट झाला आणि त्यामुळे ते नवीन ट्रेडर माझ्यापर्यंत येऊन पोहोचले. नक्की नक्की. म्हणजे या सोशल मीडियाच्या माध्यमांचा तुम्ही वापर केला आणि नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचला. खरंच, कारण काय असतं, एखादा व्यवसाय सुरू करणं सोपं असतं, परंतु त्या व्यवसायासाठी तो ग्राहक जो लागतो, जे म्हणजे ह्या पक्षी जे घेऊन जाणारे असतात ते महत्त्वाचे असतात. परंतु त्याचबरोबर तुम्ही पक्षी हे घेता ते कुठून घेता आणि त्याच्यासाठी काय पाहिलं पाहिजे पक्षींसाठी? ॲक्च्युली पक्षी हे आम्ही एका समूहाकडून घेतो, जेणेकरून त्या समूहातल्या महिलांना पण त्याचा फायदा व्हावा. जय भवानी असं या समूहाचं नाव आहे आणि या समूहाकडून हे पक्षी आम्ही घेतले जातो. ॲक्च्युली पक्षी आम्ही 1 महिन्याचे घेतो आणि त्यांची वाढ म्हणजे एक पक्षी 300 ग्रॅम झालेला असतो आणि जवळजवळ ते पक्षी सेम ह्याचे असतात. लहान मोठा जर पक्षी असेल तर त्यांना वाढवताना थोडा प्रॉब्लेम होतो आणि जर पक्षी लहान असेल तर आपलं त्यांना वेगळ्या कंपार्टमेंटमध्ये, जसं आपण तिथे ठेवलंय करून वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये त्यांना ठेवावं लागतं आणि त्यांची थोडी निगा जास्त घ्यावी लागते, काळजी जास्त करावी लागते. अशा पद्धतीने 1 महिन्याचे पक्षी असते, त्यामुळे त्यांना सर्व डोस जे असतात त्यांचे म्हणजे त्यांचं लसीकरण ते पूर्ण होऊनच तिकडून आलेले असतात. त्यामुळे लसीकरणाचा व्यापही कमी होतो. फक्त त्यांना पाणी शुद्धीकरणाचं औषध मात्र दररोज द्यावं लागतं आणि ते जर आपण कटाक्षाने पाळलं तर पोल्ट्रीसारखा भरभराटीस आणणारा दुसरा व्यवसाय नाही. नक्की नक्की. पोल्ट्रीसारखा भरभराटी आणणारा व्यवसाय नाही, पण जसं चिकन हे जे आहे ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घराघरामध्ये असतं, हॉटेल्समध्ये देखील मागणी आहे, त्यामुळे त्या मागणी आहे. परंतु या सगळ्या व्यवसायामध्ये जी तुम्ही पिल्लं जी आणता ती वाढवेपर्यंत एक निगा ठेवावी लागते किंवा त्याचं संगोपन करावं लागतं किंवा त्याच्या औषध पाणी असेल किंवा त्यांना असलेलं तापमान असेल, ह्या सगळ्यांसाठी काय काय काळजी घ्यावी लागते? ॲक्च्युली हे पक्षी 1 महिन्याचे आल्यानंतर त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं की त्यांचं फीडिंग व्यवस्थित होतं आहे का, त्यांची पाण्याची भांडी जी आहेत ती व्यवस्थित आहेत का, ती स्वच्छ आहेत का. जर पाण्याची भांडी जर व्यवस्थित नसतील तर त्यांना सर्दी सारखे आजार होऊ शकतात आणि एकदा सर्दी झाली आणि ती जास्त प्रमाणात वाढली की त्यांची मॉर्टिलिटी होते, बहुसंख्य पक्षी मरतात. म्हणून त्यांच्या स्वच्छता म्हणजे काय, जर पोल्ट्रीची जर स्वच्छता आपण व्यवस्थितमध्ये ठेवली, कटाक्षाने जर आपण त्याचा जर नियोजबद्ध अभ्यास केला तर त्याच्यावरती काही दुष्परिणाम होत नाही. नक्की नक्की. ज्याप्रमाणे आता म्हणजे त्यांची निगा राखू नये किंवा एवढं सगळं करू नये, आज या ठिकाणी काही धोके पण हे असतात. नक्की म्हणजे कुत्र्यासारखं हे त्यांचं पण खाद्य आहे, ते म्हणजे प्राण्यांचं हे खाद्य आहे, ते असे धोके पण काही वेळा तुमच्याकडे होतात का या ठिकाणी? ॲक्च्युली आमच्याकडे पूर्ण शेडला नेट जाळी बांधलेली आहे, त्यामुळे असे धोके माझ्याकडे होत नाही. कारण आम्ही त्याची चारी बाजूने आमची बंदिस्त जागा आहे, कुठेही असं काहीतरी आत घुसेल असं कुठेही काही आम्ही शिल्लक ठेवलेलं नाही आहे. मात्र तुम्ही म्हणताय धोका, असा धोका एकदा माझ्यावरती ओलावला म्हणजे आला होता की मी आता ही जी नर आणि मादी ह्या मिक्स बॅच आहेत, त्यावेळी फक्त नराची बॅच मागवली होती आम्ही आणि त्यांच्यावरती देवी हा रोग आला आणि ती एक बॅच पूर्णपणे मी लॉसमध्ये गेले. मात्र ती बॅच लॉसमध्ये गेले म्हणून मी थांबलेली नाही, पुन्हा जोमाने काहीतरी नवीन करायचं म्हणून जोमाने हे करून पुन्हा जो झालेला तोटा आहे तो आम्ही नफ्यामध्ये भरून काढलेला आहे. नक्कीच. म्हणजे ह्या व्यवसायामध्ये जसा फायदा आहे तसं त्याच्यामध्ये निगा देखील आहे, त्याची काळजी घेण्याची पण तयारी ठेवली पाहिजे. असे धोके देखील आहे. तुम्ही म्हणाला एखादा रोग आला तर त्या ह्याच्यातूनही तुम्हाला पुन्हा उभारी घेणं गरजेचं असतं. तर हे सगळं करत असताना तुमच्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनावरती काही परिणाम होतो का, म्हणजे चांगला बरा वाईट असा? ॲक्च्युली वाईट असा परिणाम काहीच होत नाही, उलट आपल्याला दररोज नवीन काहीतरी शिकवण्याची संधी मिळते. की आता कॉलेजमधून आल्यानंतर की पुन्हा मला इकडे जायचं, जसं आई आपल्या मुलाकडे आकर्षित होते त्या पद्धतीने आम्ही त्या पक्ष्यांकडे आकर्षित झालो आहोत. मी आणि मिस्टर आम्ही दोघेही अगदी मन लावून ते करत असल्यामुळे
त्याचा फायदा माझ्यापेक्षा मी एक समाजसेवा करेन की माझ्या महिलांना एक रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे आणि जवळजवळ 100 महिला ह्याच्यातून रोजगार निर्मिती करतात. नक्कीच, म्हणजे तुमच्यापेक्षा तुमच्या सोबत असलेल्या महिलांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे असे तुमचा एक उदात्त हेतू आहे आणि त्या उदात्त हेतूपोटी तुम्ही हे सगळं करता. मगाशी तुम्ही म्हटलात की कुटुंबाचा देखील साथ महत्त्वाची असते कोणत्याही गोष्टीला, आणि ती कुटुंबाची साथ कशी काय असते का, म्हणजे कुटुंब तुम्हाला कसं काय पाठिंबा देतं किंवा कुटुंबाची साथ कशी असते? जेव्हा मी कुठेतरी बिझी असते किंवा मी आजारी असते किंवा मी कुठेतरी बाहेर गेलेली असेल तेव्हा कोणत्याही परिस्थितीत ती माझी वाट बघितली जात नाही की ती येईल आणि नंतर कोंबड्यांना बघेल. ते कोणताही विचार न करता माझे मिस्टर, माझे घरातले सर्व, माझी मुलं ती स्वतः येऊन त्यांची काळजी घेतात. त्यांना धान्य किंवा त्यांना मेडिसिन असेल ते वेळेत दिलं जातं. त्यामुळे पक्ष्यांवरती काही परिणाम होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला मिळालेला फीडबॅक असा आहे की कोकण सेवा पोल्ट्री फार्मचा पक्षी हा ऍक्टिव्ह आणि सुंदर असतो. त्यामुळे माझ्या पक्ष्यांना सगळीकडे मागणी जास्त प्रमाणात आहे. आणि हा पक्षी गावरानचा आहे, डीपी क्रॉस. विशेष म्हणजे गावरान डीपी क्रॉस पक्षी असल्यामुळे खूप सुंदर पक्षी आहे. कधीही यांच्यावरती काही अजूनपर्यंत तरी खूपसे पक्षी मॉर्टिलिटी झाली आहेत, मेलेत, असं कधीही झालेलं नाही. म्हणजे या पक्ष्यांना मागणी आहे? हो, खूप मागणी आहे. मुंबईपर्यंत सुद्धा मागणी आहे, पण अजूनपर्यंत आम्ही मुंबईपर्यंत पोहोचलो नाहीये. मात्र भविष्यात आम्ही तिथपर्यंत सुद्धा पोहोचू. अगदी नक्की. आता तुम्ही गोवा, रत्नागिरी आणि कोल्हापूर सारख्या मार्केटचं हे करतात, त्याच्यामुळे तुमचाही जो पसारा आहे व्यवसायाचा तो पसारा होईल. आता आम्ही जे उभे आहोत या ह्याच्यामध्ये, या परिसरामध्ये, ही किती दिवसाची किंवा किती ह्याची वेळ आहे ती? ऍक्च्युली हे पक्षी आता 70 दिवसाचे पक्षी आहेत आणि ह्याच्या नराचं वजन जवळजवळ 1.5 किलो आहे आणि मादी 1 किलो 300 ग्रॅम आहे. 70 दिवसामध्ये हा पक्षी खूप सुंदर पद्धतीने वाढवला गेला आहे. वजन खूप छान आहे. कामधेनूचं खाद्य आहे. बरोबर. म्हणजे हे जे टाकलं जातं ते कामधेनूचं खाद्य? हो, कामधेनूचं खाद्य आहे. बरोबर बरोबर. आणि हे पाणी आणि त्याला खाद्य असे दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. कारण हे जे डीपी क्रॉस पक्षी आहेत त्यांना पाणी खूप लागतं आणि ह्यांना दिवसाला जवळजवळ 1000 लिटरची पाण्याची टाकी त्यांना पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. बरं, याच्याशिवाय काही अंडी वगैरे हे देतात त्याचं? ऍक्च्युली हे पक्षी 4 महिन्यानंतर आपल्याला अंडी देतात. आज माझ्याकडे त्या साईडला 100 पक्षी अंड्यांसाठी ठेवलेले आहेत. त्याची अंडी सुद्धा गोव्यालाच सप्लाय केली जातात. गोव्यावरून जे ट्रेडर्स येतात आणि ते 8 रुपयाला एक या पद्धतीने ते अंड घेऊन जातात. नक्की नक्की. या सगळ्या प्रसारानंतर तुमच्या काही मनामध्ये महिलांसाठी काही उपक्रम आहेत का? की कारण हा तुमचा मी बघितला तो एक चांगला उत्कृष्ट म्हणजे पोल्ट्री फार्म म्हणावं लागेल अशा पद्धतीचे आहे. इथे तुम्ही त्यांची फार चांगल्या पद्धतीने काळजी घेता आणि अशा पद्धतीने राबवता. आपली शाळा सांभाळून, आपली मुलं सांभाळून आणि या सगळ्या म्हणजे नाही म्हणाले या पिल्लांना सांभाळणं तसं जिकरीचं आहे. त्यामुळे ते शेवटी ते पण एक जीव आहे, त्यांनाही आजार आहे, त्यांनाही हे आहे, त्यांची पण निगा आपल्याला घ्यावी लागते. असं सगळं सांभाळून आणखी काही उपक्रम करण्याचे तुमच्या मनामध्ये भविष्यात आहेत का? ऍक्च्युली माझ्या मनामध्ये एक असं हे आहे की माझ्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे, स्वावलंबी झाल्या पाहिजे. म्हणून जसा मी पोल्ट्री उद्योगामध्ये जशी मी पुढे आली तशा प्रत्येक महिलेचा एक पोल्ट्री फार्म भविष्यात असेल अशी माझी इच्छा आहे आणि तो नक्कीच मी त्याच्यासाठी पूर्ण त्या महिलांना एक पोल्ट्री फार्म स्वतःचा चालू करण्यासाठी मी त्यांच्या पाठीशी कायम असेल. नक्कीच. आपण जसं महिलांचं संघटन करता, विद्यार्थ्यांना घडवता, अशा पद्धतीने औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील तुम्ही काम करता. हे सगळं करत असताना आज महिला या कशा स्वावलंबी बनल्या पाहिजेत ग्रामीण भागामध्ये आहेत. आणि जर महिलांनी जर आज पुरुषांना एक हातभार लावला तर निश्चित स्वरूपात एक जे घराचं असेल, कुटुंबाचं असेल, कुटुंबाबरोबर गावाचं असेल, हे अर्थकारण अत्यंत उपक्रम होऊ शकतं. आणि आपण बघतो अनेक महिलांनी उद्योगामध्ये उतरल्यात आणि त्यांनी एक यशाची शिखरं गाठलेली आहेत आणि आपलं हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. अशा सगळ्या महिलांसाठी किंवा तरुणी आहेत जे शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी काय असा संदेश, असा उपदेश द्यायला आपण? मी सर्वांना एकच उपदेश देईन की चूल आणि मूल हे तुम्ही सोडलं पाहिजे आणि तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत वेळ निघून जाणार आहे. आपली प्रतीक्षा करत कोणीही थांबलेलं नाहीये. जर आपण एक पाऊल बाहेर काढलं तर 10 पावलं माझी त्या महिलांसाठी असणार आहेत की माझी
महिला जर माझी पुढे जाते तर तिला पुढे नेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि तशा तरुणी सुद्धा उगाच नको त्या गोष्टीसाठी जेव्हा जातात, नको त्या गोष्टी करण्यासाठी त्या स्वतः भाग पाडतात, आई वडिलांना सुद्धा भाग पडतात. तर मी महिलांना सांगेन, स्वतः जिजाऊ व्हा, जिजाऊ सारख्या आई व्हा. जसं त्यांनी शिवराय घडवले तसं महिलांनी सुद्धा आपल्या घरात सुद्धा एक शिवराय जन्माला येईल यासाठी प्रयत्न करावेत. नक्कीच माझ्या महिला एक पाऊल पुढे असतील आणि त्यांची मुलं त्यांच्यापेक्षा 10 पावलं पुढे असतील. महिलांच्या सबलीकरणासाठी शासन स्तरावरती देखील विविध उपक्रम राबवले जातात. आपण जाणून घेऊया की नेमके कोणकोणते उपक्रम असतात आणि जेणेकरून त्या उपक्रमातून महिलांचं स्वावलंबन होऊ शकतं. आपण जाणून घेऊया कसं काय म्हणजे महिलांसाठी सरकारकडून किंवा शासनाकडून ज्या योजना असतात त्या संदर्भात जरा थोडी माहिती द्या. ॲक्च्युली शासनाकडून महिलांसाठी विविध योजना राबवल्या जात असतात, पण महिला त्यांचा उपयोग करून घेत नाहीत. मानव विकास मार्फत 75% अनुदानावर सबसिडी मिळते आणि महिलांनी एखादा उद्योग करावा असं शासनाचं धोरण असतं. त्याच्यानंतर महिलांनी 35% अनुदानावर सुद्धा विविध काहीतरी योजना असतात. त्याच्यामध्ये शेतीविषयक, कुक्कुटपालन, शेळीपालन, जनावरांचं संगोपन. दुसरी म्हणजे असते, आम्ही बचत गटामार्फत 40,000 रुपये देतो बीज भांडवलवर. त्याच्यातून सुद्धा महिला स्वतः काहीतरी व्यवसाय करू शकते. असे विविध व्यवसाय आपण महिलांना सरकारच्या अनुदानातून देऊ शकतो. नक्कीच आपल्यासोबत आणखी एक महिला आहेत, त्यांच्याकडून मी जाणून घ्या योजना वगैरे या संदर्भात काय माहिती द्यायची. नमस्कार, मी आता बचत गट उमेद अभियानात मी CTC म्हणून कार्यरत आहे. तर मी सर्व महिलांपर्यंत सर्व ग्रामसंघापर्यंत जाते आणि त्यांना म्हणजे परसबागा कशा बनवायच्या, म्हणजे आपण शासनाच्या ज्या आता आरोग्यविषयक महिलांच्या आरोग्यविषयक आलेले आहेत त्याच्यावरती मी काम करते. आरोग्य, पोषण आणि स्वच्छता, म्हणजे गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली या सगळ्या येतात त्याच्यामध्ये. त्यांना मी मार्गदर्शन करत असते. मग त्यांना मार्गदर्शन करत महिला ही सक्षम असली पाहिजे. आता आपल्या शासनाचा उद्देशच असा आहे की महिला सक्षम झाली पाहिजे, तिने स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे. त्यांना आम्ही विविध प्रकारचे उद्योगधंदे करण्यासाठी आम्ही मार्गदर्शन करत असतो. मग ते मार्गदर्शन करत असताना आता असं लक्षात येतं की एवढ्या महिला सक्षम झाल्या आहेत की आता ते स्वतःचे व्यवसाय स्वतः करायला लागले आहेत. आता ह्या उमेद अभियानाकडून ज्या ज्या कर्ज योजना आल्या आहेत ते स्वतः कर्ज घेतात, त्याच्यातून व्यवसाय सुरू केले आहेत. काहींनी घरघंट्या घेतल्यात, काही शिलाई मशिनी घेतल्यात, त्यानंतर स्वतःची कुक्कुटपालन सुद्धा केली आहेत, काही शेळीपालन सुरू केली आहेत. असे विविध भरपूर व्यवसाय सुरू केले आणि स्वतः महिला ते आता चालवत आहेत, जेणेकरून ते पुरुषावर अवलंबून राहणार नाही. आम्ही स्वतः सक्षम होऊ असं त्यांचा निर्धार म्हणजे या अभियानामार्फत त्यांनी निर्धार केला आहे. नक्की या होत्या शर्मीन काझी. त्यांनी या आपल्या म्हणजे प्राध्यापिका असूनही त्यांनी या पोल्ट्री फार्ममध्ये आपला अभिरुची दाखवली. महिलांना एक स्वावलंबनाचा धडा त्या निमित्ताने देत या व्यवसायामध्ये ते उतरल्यात आणि तो व्यवसाय यशस्वी करून दाखवल्यात. त्यांच्या या व्यवसायातल्या त्यांच्या पक्षींना जवळजवळ गोवा, कोल्हापूर आणि रत्नागिरी येथून मागणी आहे. ज्या अर्थी मागणी आहे त्या अर्थी त्यांची जी पक्षी आहेत, जी पिलं आहेत, ती निश्चित स्वरूपात दर्जेदार आहेत आणि त्यांचं संगोपन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. याचबरोबर ते महिलांसाठी एक संघटन करतात आणि महिलांना स्वावलंबन बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जसं पिलांना सांभाळत आहेत तसं शाळेतल्या मुलांना देखील सांभाळत आहेत, मुलांनाही घडवण्याचं काम करतात, प्राध्यापक म्हणून काम करतात. अशा एका महिलेशी बातचीत करताना आम्हालाही आनंद वाटला. एका धडाडी महिलेशी बातचीत करताना आम्हाला आनंद वाटला. त्यामुळे आज या जीवनव्रती तेजस्विनी